भाव सध्या तर वाढेल. कशामुळे भाव वाढा समजा एक अंदाज? भाव वाढण्याचे कारण आहे की आवकची कमतरता आहे सध्या आणि नाफेडमध्ये भाव 5300 रुपये आहे. हां हां तर शेतकरी तिकडे जाणार तर अजून आवक कमी होईल. हां आवक परिणाम भाव वाढा समजा. हां, बघू शकता आज आपण येईल आहे जालना बाजार समिती. या ठिकाणी सोयाबीन विकलेली आहे, काटा करणं चालू आहे. काही बियाण्यासाठी सोयाबीनची खरेदी होत आहे व काही रेग्युलर माल आहे. बघू शकता काटा नेमकाच चालू झालेला आहे. आणि आपल्यासोबत आहे आडत दुकानदार जालना बाजार समितीचे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी संपूर्ण माहिती. दादा पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लाहोटे, दुकान नंबर 170, न्यू मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना. बरं, आज रोजी बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक किती आहे? आज 6-7 हजार क्विंटलची आहे. आवक. आणि बियाण्यासाठी कोणत्या मालाची खरेदी होती सध्या? ग्रीन गोल्ड, विस्तारा आणि अंकुर, महामंडल. आणि सध्या जे बियाण्याचे दर आहे ते काय कमीत कमी जास्त? वरमध्ये 4800 आणि खाली ग्रीन गोल्डचे आणि विस्ताराचे 5000 ते 5300 आणि महामंडलचे याचे 4600 रुपये. 46. आणि जे रेग्युलर माल आहे त्याचे दर काय कमीत कमी? 44.5. 450 700 दर समजा. हा. 10-11 म्हशीचा. हां, आणि कमीत कमी काय डागी माल समजा खराब माल बघून 3000 3500. भाव सध्या वाढते का अशीच राहते काय सांगाल? हां, भाव वाढते का अशीच राहते? भाव सध्या तर वाढेल. कशामुळे भाव वाढा समजा एक अंदाज? भाव वाढण्याचे कारण आहे की आवकची कमतरता आहे सध्या आणि नाफेडमध्ये भाव 5300 रुपये आहे. हां हां तर शेतकरी तिकडे जाणार तर अजून आवक कमी होईल. हां आवक परिणाम भाव वाढा समजा. हां, बरोबर. आणि जे समजा तुरीचे भाव काय बरं कमीत कमी तूर काय विकू राहिली? नवीन तूरचं आज अकोल्यामध्ये 24 कट्टे लाल तूर आली होती, ती 6511 विकली कुठे आलती? अकोल्याला, विदर्भमध्ये. विदर्भामध्ये. हां, आणि 6511 लाल. आपल्या जालन्यात सध्या नाही आहे नवीन तूरची आवक. आल्यावर नवीन तूर 6500 पासून 7000 पर्यंत विकेल. नवीन तूर. आणि पांढरी बी 3 लाल बी 3 समजा. हां सर, बरोबर. यंदा भाव वाढायचे चान्सेस कमी समजा तुरीचे. बिलकुल. बरोबर, चालतं. या ठिकाणी आज आपण जे सोयाबीनचे भाव आहे कमीत कमी काय आहे, जास्तीत जास्त काय आहे, तसेच इतर मालाचे काय भाव आहे, या संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेतले. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आपला आवडत असेल लाईक करा, शेअर करा. तसंच पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.